वर्किंग आवर्स संपलेत आणि हा माझा पर्सनल टाइम आहे. माहिती आहेत मला रूल्स. ऍक्च्युली मी हे विचारण्यासाठी कॉल केला की तू इव्हेंटला कोणते कपडे घालणार आहेस. तू एवढ्या रात्री हे विचारायला फोन केलास. मग काय पहाटे 5 वाजता करू. आता सांगणार आहेस का. काय. अरे हेच की तू इव्हेंटला कोणत्या कलरचे कपडे घालणार आहे. म्हणजे ब्लॅक, ब्लू, व्हाईट काहीतरी ठरवलं असशील ना. हे बघ असं काही ड्रेस कोड नाही आणि रूल्सचा काही मेल आलेला नाही. मला जे हवं ते घालीन मी सकाळी उठून. आणि तू हे फालतू प्रश्न विचारत जाऊ नकोस मला. किती बोरिंग आहेस रे तू. आता त्यात बोरिंग काय आहे. नाहीतर काय. हे बघ आपण आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करतो त्यामुळे काहीतरी छान, काहीतरी मॅचिंग, काहीतरी कलर कोऑर्डिनेटेड सुसंगत असं आपण घातलं पाहिजे ना. म्हणजे आपण दोघं एक टीम वाटलो पाहिजे. तू हे सगळं जाऊ दे. तू मला फक्त एवढं सांग की तू कोणत्या कलरचे कपडे घालणार आहे. मी त्या हिशोबाने करेन मॅनेज. हे बघ तू तुझं डिसाईड कर, मी माझा डिसाईड करेन. आणि ठेव आता. फुकट जीव आहे. सांगा कुणीतरी. आणि असं पण काका आजकाल तर वेबसाईट वरच सोयरीक जुळते. बघ मग पुरुषोत्तम घेतोस का मनावर. अरे नाही 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 हे विषय बंद करा सगळं. अण्णा पुरू काका ऑफिस मध्ये आले होते. इतकी मज्जा आली ना. त्यांनी ते भजन सुद्धा म्हटलं. भजन. अरे अरे अण्णा जेल मध्ये गायचो. राग आला की डोकं फिरलं की गायचो. पुरू काका ते भजन म्हणून दाखवा ना आम्हाला. हो 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 काका एक प्लीज प्लीज आता मुली आग्रह कर. प्लीज 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 काका. दाता तू है सबका अजो समा का मालिक खालिक दोनों जहां. बस बस बस. मस्त ना. अरे आता कुठे मैफिल रंगात आली होती काय तू पण काका तुम्ही सगळीकडे अशीच एंट्री घेता का. म्हणून तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं. तुला सांगतो अण्णा मला यांच्या ऑफिस मध्ये जायचंच नव्हतं. ते काय झालं ती पोरगी ना नीता तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. ती गेली पोलीस स्टेशनला. तिची काय तक्रार त्यांनी नोंदवून घेतली नाही. ती आली मायाकडे. मी ऐकलं तिचं काय डोकं फिरलं मायावलं. याने सुनावलं मग एकदम सरळ केलं दोघांना श्रीपद आणि वेदांतले. हे असं लोकांची कामं करता करता गेलो जेलमध्ये. तुला सांगतो अण्णा खरे मला समाजकारण करायचं होतं. गाडगे बाबा गेले काळ बदलला. समाजकारण करता करता राजकारण नावाच्या चिखलात कधी उतरलं कळलंच नाही मला. आणि त्या चिखलात उतरलंय ती घाण लागते सांगायला. लोक आदर करतात त्याला काय माहित आता पायाला शेण लागलंय म्हणून. आणि चांगली कामं पण अण्णा सरळ होत नाही. वाकड्यात जावं लागतं. तंगडी तोडावं लागते. झोडपून काढावं लागतं. आता पोलिसच राजकारण्याच्या खिशात जाऊन बसले म्हणल्यावर त्यांचं काम करायला कोणीतरी पुढे यायलाच पाहिजे. आम्ही आलो रस्त्यावर उतरलो. दगड हातात घेतले. काळ त्याचा दगड केला. जाऊ द्या मायावाली स्टोरी पास. पण तू चांगले मोठे डॉक्टर व्हायचं आणि गरीबाईची सेवा कर. त्याला सांभाळ. आणि तू मास्तरीन चांगलं शिकवायचं. श्रीमंताले डिग्री लागते शिक्षण नाही. गरीबाला लागतं शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल ना तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. दादा तू असा जाणार आहेस इव्हेंटला. काय वाईट आहे यात. अवॉर्ड नाईटला असाच जातोस का तू. तुम्ही सगळे ना डोक्यात जाताय माझ्या. मला आज खूप काम आहेत. त्यानंतर एक मीटिंग आहे आणि त्यानंतर मी इव्हेंटला जाणार आहे. आणि अमूल्या ती कशी जाणार आहे. रोज ऑफिसला कशी येते ती. हेलिकॉप्टरने येते का चार्टर्ड प्लेनने. कम ऑन दादा. अरे तुम्ही दोघेही एकाच कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह. मग असं असताना तू कारने जाणार ती स्कूटरने येणार. चांगलं दिसेल का ते. हो ती स्कूटरवरच चांगली दिसते. आणि ती हेल्मेट वगैरे पण घालते ना.
नाही ते काही नाही, तू तिला पिकअप कर. समजा तिच्या जागी मी असते आणि माझ्यासोबत असं कोणी केलं असतं तर प्रत्येक गोष्टीचा इमोशनल इश्यू का करता का तुम्ही? मला नाही जमणार आहे, प्लीज. काही प्लीज बीज नाही हा दादा. हे बघ, तुला ऐकावं लागेल माझं. ती माझ्या कंपनीकडून येणार आहे म्हणून मी तुला सांगते की तू तिला पिकअप कर. आणि तू काय कपडे घालणार आहेस ते आताच सांग मला. कारमध्ये असतात एक्स्ट्रा जॅकेट, त्यातलं काहीतरी घालेन. ठीक आहे, मी विजयाला सांगते. पण तुझा आउटफिट मी डिसाइड करणार आहे. हा, चल आता मी जरा अमूल्याला घेऊन शॉपिंगला जाते. मला तिच्यासाठी छान ड्रेस घ्यायचा आहे. एक तासाभरात येऊ आम्ही, ठीक आहे? जे करायचंय ते कर, मला माझं काम करू दे. गो. फाईन. एका मुलीशी आपण एक बेसिक रिस्पेक्ट तरी देतोच ना समोरच्या माणसाला. बहिणी, मला नाही जायचंय ग. मी नाही जाऊ शकत अशा माणसासोबत. खूप वाईट आहे ते. अगं, माझी काही अपेक्षा नाही की त्यांनी येऊन मला कॉम्प्लिमेंट द्यावी, पण तू नीट तरी बोलू शकतोस ना समोरच्या माणसाशी. त्याला ना मुलींशी कसं बोलावं हे माहीतच नाही. बहिणी, आता जोपर्यंत तो मला येऊन सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी या इव्हेंटला जाणार नाही. मी चेंज करते. अमूल्या, थांब ना, थांब. हे बघ, तू असं एकदम काहीतरी डिसाइड करू नकोस. मी येते वेदांत दादाशी बोलू. मी तुला म्हंटल होतं ना, चेंज नको करूस. वहिनी, मी घरी जाते. अगं, असं काय करतेस? थांब ना. तूच सांग वहिनी, माझा काही प्रॉब्लेम आहे का? त्याला प्रॉब्लेम आहे माझ्याशी. तू त्यालाच सांग. हो, पण अगं तो सॉरी नाही म्हणणार. तुला माहितीये ना तू काय. मला नकोय त्याचं सॉरी वहिनी, पण नीट तरी बोलायला हवं ना त्याने. त्याला कळलं पाहिजे की आपण चुकलोय आणि ह्याचं लग्न करायचंय तुम्हाला, ज्याला हे सुद्धा माहिती नाही की मुलींशी कसं बोलायचं. असं बोलणार आहे का तो मुलींशी? कोणतीच मुलगी टिकणार नाही तो असंच वागत राहिला तर. आय नो अमूल्या, पण प्लीज तू या इव्हेंटला जा. सॉरी वहिनी, मला खरंच नाही जाता येणार. अमूल्या, ऐक ना, ऐक ना. हे बघ, कंपनीसाठी म्हणून नाही, पण मी सांगते म्हणून तरी या इव्हेंटला जा प्लीज. माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे, जाईन मी इव्हेंट. पण वहिनी, फक्त तू म्हणतेस म्हणू ना, नाहीतर त्या जीवा सोबत जायला हौस तरी कोणाला आहे? जीवा? ए हो, हे तू आधी पण एकदा दोनदा वापरलेलंस. मला सांग, तू जीवा म्हणजे काय? चिडकं वानर. कारण तुझा दादा ना तो तसाच आहे. हे अगं, तुम्ही असं बोलता माझ्या दादाला? म्हणजे ठीक आहे, मी या वेळेला तुला माफ केलंय, पण काय ग, म्हणजे हे ऑफिसमध्ये अजून कोणाकोणाला माहितीये? अगं नाही, ऑफिसमध्ये कोणाला माहिती नाहीये, फक्त ताईला माहितीये. ते लग्नामध्ये जो काही गोंधळ झाला होता ना, त्याच्यानंतरच मी त्याचं नाव ठेवलं, जीवा. अगं, एकदा तर चुकून मी त्याला मेसेज सुद्धा केला, जीवा. मग काय फुल गोंधळ उडाला माझा. मी त्याला असं सांगितलं की ते फ्रेंच मध्ये आहे ना, गुड नाईटला चिवा म्हणतात. त्याला फ्रेंच येते. नंतर मग मी त्याला सांगितलं की हिब्रू मध्ये गुड नाईटला चिवा म्हणतात. पण तुझा दादा, त्याला हिब्रू सुद्धा येत. मग मी त्याला अशी थाप ठोकली की फ्रेंच आणि हिब्रूचं कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये गुड नाईटला चिवा म्हणतात. काय अगं? ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय.
तुम्हाला आपल्या महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे, भारताबद्दल किती माहिती आहे, आपल्या आवडत्या नागपूर बद्दल किती माहिती आहे, अशा प्रकारचे जनरल नॉलेजचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. तुमची जोडी हीच तुमची टीम आहे. एकमेकांसोबत चर्चा करून तुम्हाला बरोबर उत्तर द्यायची आहेत. आम्ही तुमच्या मोबाईल वरती लिंक पाठवू, त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला तुमची उत्तरं सबमिट करायची आहेत. एक्सक्यूज मी, बोला ना. मला सांगा की कोणी इंटरनेटवर सर्च करून उत्तर देऊ शकतं. मग स्मार्ट क्वेश्चन. अपेक्षा होतीच की कोणीतरी असा प्रश्न विचारेल, पण आम्ही पण काही कमी स्मार्ट नाही आहोत. म्हणूनच आम्ही मोबाईल जॅमर लावलेत. काय सुंदर दिसते अमूल्या. हा ड्रेस कधी घेतला तिने, मला सांगितलं पण नाही. हा राऊंड सुरू झाल्यावर आम्ही मोबाईल जॅमर चालू करणार आहोत. पुढील 10 मिनिटांसाठी कोणीही इंटरनेटचा वापर करू शकणार नाही, आणि केला तरी तुम्हाला काही मिळणार नाही. या राऊंड मधून ज्या 5 जोड्या निवडल्या जातील त्याच पुढच्या राऊंड साठी सिलेक्टेड असतील. त्या राऊंड मध्ये त्यांना स्वतःची कला सादर करायची आहे. आणि आपला शेवटचा राऊंड हा प्रश्नोत्तरांचा असेल, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू आणि त्यावरून समजेल की तुम्ही एकमेकांना किती ओळखता. हॅलो. आणि या सगळ्या राऊंडचा निकाल एकत्र करून आम्ही निवडणार आहोत 36 गुणी जोडी. हा बोल. काय सुंदर दिसतेस तू. सगळ्यांमध्ये जास्त तूच उठून दिसतेस. एकदम हिरोईन वाटतेस. हा, मला सांग ना तिकडे काय काय सुरू आहे. मला खूप एक्साइटमेंट आहे. सुरू झाला इव्हेंट. कोण कोण आहे तिकडे, काय चाललंय? तू 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 बघतीयस ना इव्हेंट. ऍक्च्युली मला पण फार आयडिया नाहीये इव्हेंट बद्दल. आत्ता कुठे सुरुवात झाली, पण मी घरी आले ना तेव्हा तुला व्यवस्थित रिपोर्ट देईन. ठीक आहे. ऑल द बेस्ट. जिंकून ये. तायडे, अब कंपटीशन में हिस्सा लिया है तो जीतना तो पड़ेगा ही. तू टेन्शन नको घेऊस. पण हा चिवा आहे ना माझ्यासोबत, त्यामुळे काही खरं नाही. तुमच्याशी बोलते. 1 मिनिट. मिस्टर वेदांत, हा कपलचा इव्हेंट आहे. तुमची गर्लफ्रेंड नाही आली आहे का? हो, माझ्यासोबत आहे. कुठे तुमची गर्लफ्रेंड? एक मिनिट. कोण म्हटलं ह्यांना गर्लफ्रेंड नाहीये? आणि असं गरजेचं नाहीये ना की गर्लफ्रेंड असल्यावर सगळ्यांना सांगतच बसावं की ही माझी गर्लफ्रेंड आहे किंवा तो माझा बॉयफ्रेंड आहे. सगळी नाती सोशल मीडियावर अनाउन्स करण्याची गरज असते का? मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड. पण 1 मिनिट जरा, प्लीज एक्सक्यूज अस. हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आपली चौथी जोडी आहे ऍडव्होकेट सुशील स्वामी आणि डॉक्टर दीक्षा सावंत. ऍडव्होकेट सुशील स्वामी हे क्रिमिनल लॉयर आहेत आणि डॉक्टर दीक्षा सावंत ह्या गायनॅक आहेत. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, आपली 5वी जोडी आहे
वेदांत वानखेडे आणि अमूल्य तुंपलवार. वेदांत वानखेडे हे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. इंडियातल्या टॉप 10 कंपनीज मध्ये त्यांच्या कंपनीचं नाव घेतलं जातं आणि अमूल्य तुंपलवार ह्या MBBS चा अभ्यास करतायत. आता पुढच्या राऊंडला सुरुवात करण्याआधी आता कोकणातली मुलगी विदर्भात आलीच आहे म्हटल्यानंतर एक गारणं तर झालंच पाहिजे. कसा जोडप्यांचा भला होक व्हायचा त्याच्यासाठी गारणा या घालूगच होया. त्याच्यामुळे मी आता गारणा घालतलंय. माझ्या एका वाक्यानंतर तुमका म्हणायचं असा, होय महाराजा. तयार आहात का? होय महाराजा. बा देवा महाराजा, लक्ष्मीनारायणा, माऊली, वेतोबा, सातेरी रवनाथा आणि 12 गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या पिपळापूरच्या वडाखालच्या महाराजा. तर आज या ठिकाणी जी जोडपी असत त्यांची ह्याच वर्षात 2चे 4 जाऊन दे रे महाराजा. आणि ही जोडपी ना करिअरच्या बाबतीत जरा जास्त सिरियस असत. त्याच्यामुळे लवकर पुढच्याच वर्षात 4चे 6 जाऊन दे रे महाराजा. आणि आता इतक्या सगळ्यांसाठी मी गारणं घातलंय तर माका यांच्या लग्नाची एक एक साडी मात्र गाऊन दे रे महाराजा. तुला साडी हवी होती तर मी अशीच घेऊन दिली असती ना. एवढा ड्रामा करायची काय गरज आहे? मी बाकी जोड्यांना विनंती करते की कृपया त्यांनी स्टेज समोर बसून घ्यावं. आता आपण आपल्या पुढच्या राऊंडला सुरुवात करूया. आपल्या समोर येत आहेत पलाश कडलक, जे उत्कृष्ट गिटार वादक आहेत. कभी मन चलो की तरह ये बहता ही जाए. अभी अभी तो आए हो, बाहर बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर, ये दिल अभी
कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या फुला अंतरीचा गंध माझ्या अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा जवळी रहा. गुलाब का तोडलंस? शर्मिला किस्म का है मेरा दिलबर, तो इनके हिस्से में गुलाब आता है और मेरे हिस्से में कांटे, क्योंकि कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता. वेदांत, माझं तुझ्यावर खूप प्रेम. वा वा वा, ह्याला म्हणतात प्रपोजल. टाळ्या टाळ्या टाळ्या. तर सगळ्यात पहिला प्रश्न, एकमेकांना कोणत्या गोष्टीची भीती वाटते? याला बंद जागेची भीती वाटते. आणि हिला रक्ताची. बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर बरोबर दिले. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आवडत नाही? मला रागीट स्वभावाची माणसं नाही आवडत. आणि मला जास्त बडबड करणारे लोक नाही आवडत. करेक्ट. तुम्हा दोघांमध्ये काय साम्य आहे? काहीच नाही. अरे वा, या बाबतीत एकमत आहे तुमचं. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तुमचं नातं तुम्ही एका वाक्यात कसं डिफाईन करणार? 36चा आकडा आहे आमच्यात. एकमेकांची अँबिशन्स काय आहेत? याला मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी उभी करायची. तिला डॉक्टर बनायचं. अगदी बरोबर ओळखलंय. तर हा राऊंड इथेच संपलाय. आपण लवकरच डिक्लेअर करणार आहोत 36 गुणी जोडी. तर तोपर्यंत तुम्ही दोघांनी प्लीज हॅव अ सीट. हॅलो. हॅलो आरती, अगं बघितलास का तू 36 गुणी जोडी इव्हेंट? दादा आणि अमूल्य जिंकले. हो का? छान. अगं छान काय, मी नाचतो इथे वेड्यासारखा. आता आपला रस्ता क्लिअर झाला. आता सगळं नीट होणार. आपला रस्ता कसा काय क्लिअर झालाय? अगं तुला कळत नाहीये का? दादा आणि अमूल्याची जोडी जिंकलीये. समजतंय ना तुला?
त्यांची जोडी, दादाची आणि अमूल्याची जोडी जिंकली, त्यांची जोडी जमली म्हणजे आता दादाचं लग्न अमूल्याशी होणार आणि मग आपलं लग्न होणार. उगाच स्वप्न बघू नकोस हा विक्रांत. मुळात तुझा दादा लग्नाला तयार होईल ना यावर विश्वासच बसत नाहीये माझा. आणि तेही अमूल्याशी अजिबात नाही. 36चा आकडा आहे दोघांमध्ये. त्यांना तर ठरवू दे आधी. होणार होणार, दोघांचं लग्न होणार आणि मग आपलं होणार. बरं बाय, ठेवतो मी. मला पुढचा इव्हेंट बघायचा आहे. त्यांना आता अवॉर्ड मिळणार आहे. बरं बाय. हा बाय. कॉंग्रॅच्युलेशन्स वेदांत, कॉंग्रॅच्युलेशन्स अमूल्या. तुला आता हा अवॉर्ड जिंकल्यानंतर कसं वाटतंय? आय थिंक डिसिप्लिन इज द की टू सक्सेस. आयुष्यामध्ये फोकस नेहमी क्लिअर असला पाहिजे. हे झालं लाईफ बद्दल. तुला तुझ्या पार्टनर बद्दल काय वाटतं? आय थिंक लाईफ मध्ये आणि बिझनेस मध्ये पार्टनर्स असलेच पाहिजेत. कारण जर पार्टनरशिप असेल तर वेंचर सक्सेसफुल होतं. ते सगळं ठीक आहे, पण तुला तुझ्या आणि तुझ्या पार्टनर मधल्या नात्याबद्दल काय वाटतं? वेदांत, म्युझिक नको लावूस. ड्राईव्ह करताना डिस्ट्रॅक्ट होतो. म्युझिकमुळे कोणाला डिस्ट्रॅक्ट होतं रे? तुझ्यासारखं अरसिक ना तूच आहेस. अगं एसी का बंद करतेस? अगं काय काय चाललंय तुझं? हे बाहेरची हवा आत येऊ दे. आता कशाला हवा एसी? एअर पोल्युशन किती माहितीये का बाहेर? हो माहिती, पण जरा बरं वाटतं बाहेरची हवा आत आली. आणि एसी पेक्षा ना मोकळी हवा नक्कीच बरी. फोन शोधतोयस? गाडीतच विसरलायस तू फोन. मग घेऊन यायचा होता ना येताना. अरे मी कशाला हात लावू तुझ्या फोनला? पुन्हा माझ्यावर ओरडला असतास माझ्या फोनला कशाला हात लावला म्हणून. तुम्हा मुलींना सवयच असते दुसऱ्यांच्या मोबाईलला टच करण्याची. बघ झालाच सुरू. म्हणूनच मी नाही आणला. रे देवा, बस आता एवढंच व्हायचं बाकी होतं. ही नागपूरची लोड शेडिंग कधी बंद होणार कोणास ठाऊक. फक्त नावासाठी उपराजधानी, तेही हिवाळ्यात. अरे उन्हाळ्यात ठेवून दाखवा ना उपराजधानी. नको तिथे एवढी वीज देऊन ठेवली आणि हवं तिथे ते असं आहे. इंडस्ट्रियल टाउन फक्त कागदावर आहे. बाबा चिडचिड करून लाईट येणार आहे का? शांत बस जरा. एखादीच भूक लागली मला. काय भूक लागली? इथे मी नागपूरच्या फ्युचरचा विचार करतोय आणि तुला भूक लागली. चल त्या वॉचमॅनला शोधू जाऊ. हे बघ लाईट गेलीये, लिफ्ट बंद आहे, 7 माळे मी नाही चढणार होतो. ना तुझ्यामुळे झालं. वाटलंच मला की या सगळ्याचं खापर आहे ना तू माझ्या डोक्यावर फोडणार. मग काय बरोबरच बोलतोय. 10 मिनिटं थांबली असतीस तर काय झालं असतं? तुला कळतं का रे? मला
वॉशरूमला जायचं होतं. जरा माणुसकी नाहीये तुझ्यात. तर फोन पण विसरून आलो. तो आहे ना, तू तुझ्यामुळे विसरलास, माझ्यामुळे नाही. माझ्यावर नको ओरडूस. हे तुझी बडबड ऐकण्यापेक्षा ना मी जाऊन त्या वॉचमॅनला शोधतो. हा ठीक आहे जा. ऑल द बेस्ट तुला. जा. हे केबिन तू लॉक केलंयस का? अरे नाही, मी कशाला लॉक करू? मी तर बाहेर बसले होते, इकडे आले सुद्धा नाही. मग हे उघडत का नाहीये? लॉक चेंज केलाय का? तूच चेंज केलंस. अरे त्या दिवशी नाही का तू विजयला सांगितलंस की ऑफिस मधले सगळे लॉक बदलून टाक. विजय, ते सिक्युरिटी चेंज कर आणि नवीन लॉक्स घे, ऑटोमेटेड लॉक्स. आठवलं? काय म्हणाला होतास त्या दिवशी तू? ऑफिसमध्ये माझ्या परमिशन शिवाय कोणीच आतमध्ये आलं नाही पाहिजे. घे आता. लॉक झाले सगळे केबिन्स. आलं नवीन लॉक. घे आता. स्वतःच्या केबिन मध्ये पण तू जाऊ नाही शकत. मला म्हणतोस? यार, कधी लाईट येणार? कधी मी घरी जाणार? हे सगळं ना तुझ्यामुळे झालं. तुलाच अशा आयडिया सुचतात. काय? माझ्यामुळे? या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. तुलाच तिकडे इव्हेंट मध्ये जाऊन मिरवायचं होतं ना. काय तर कंपनी प्रमोट होईल, इव्हेंट खूप महत्वाचा आहे. आणि हे बघ आता काय झालंय. आपण त्या इव्हेंटला गेलो नसतो ना तर हे सगळं झालंच नसतं. ही काय फक्त माझ्या एकटीची आयडिया नव्हती. दादा, वहिनी, तू, आपण सगळ्यांनी कंबाईन डिसिजन घेतला होता. आता आपल्या कंपनीचं प्रमोशन होतोय म्हटल्यावर तिकडे जायला पाहिजे ना, म्हणूनच हो म्हटले मी. आता हे जे तू लॉक चेंज केलेस, तुझा मोबाईल गाडीत विसरलास, याला पण मीच जबाबदार आहे नाही? तुला सांगू का, तूच बेजबाबदार आहेस. अरे एवढी मोठी कंपनी तुझी, एवढी मोठी बिल्डिंग बांधलीयस, पण साधा एक लँडलाईन नाही, सगळे इंटरकॉम्स. लँडलाईन नाही तिथे. लँडलाईन सर आउटडेटेड. आमच्या घरी आहे का लँडलाईन? आमच्या घरी सुद्धा आहे आणि आमच्या क्लिनिक मध्ये सुद्धा आहे. इथे लॉकडाऊन मध्ये लँडलाईन्स काढून टाकले. वेस्टेज ऑफ मनी. अरे वा, खूपच मस्त काम केलंस रे तू. तुला ना ह्या कामाबद्दल अवॉर्ड मिळायला पाहिजे. थांब. हे घे. अरे घे घे ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही खूपच उत्तम कामगिरी केली. खुश? वेळ रात्री 12. किती वाजले? 12:56. नोटेड. मी आलोच. अरे कुठे चाललास? त्या वॉचमॅनचं गाणं कायमचं बंद करायला चाललंय. तुला प्रॉब्लेम त्या वॉचमॅनशी आहे का गाण्याशी? वॉचमॅन! 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 अरे वॉचमॅन! इडियट. अपना बना ले पिया, अपना बना ले पिया.
अपना बना ले पिया, अपना बना ले पिया। लगे रे कोई ना